हे TCS प्रकरणामध्ये जर तुम्ही पाहाल की हे जे अँगल जो काही दिला जातोय लव जिहाद हे वास्तवामध्ये थोतांड आहे. मी स्पष्टपणे सांगतो की काही ठिकाणी काही महिलांवर अत्याचार झालेही असेल आणि त्या ठिकाणी धर्माचा वापर केला गेलाही असेल. मात्र हे जे सांगतात की संघटित पद्धतीने कुठल्या तरी संघटना याच्यावर काम करतात, माझं त्या गोष्टीला आक्षेप आहे. मी वारंवार सांगतोय की आम्ही नाकारत नाही की एखादी इंडिव्हिज्युअल लेवलवर समजा TCS मध्ये एखादा माणूस विकृत असू शकतो, एखादी महिला विकृत असू शकते की ज्या महिलेने एखाद्या मुलीचं धर्मांतर वगैरे करण्याचा प्रयत्न केला असेल, ठीक आहे, त्यांची फसवणूक केली असेल, मान्य करतो मी त्या गोष्टी की झालं असेल, त्याचा निषेध आहे. त्यांना देहदंडाची शिक्षा द्यायला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे, त्यांना भर चौकामध्ये आणून जे आहे जे इस्लामिक कायद्यानुसार जर तुम्ही सांगाल की अशा पद्धतीने लैंगिक शोषण वगैरे करणाऱ्यांची शिक्षा काय आहे, तर एका खड्ड्यामध्ये गाडून त्यांना दगडाने मारून जे आहे ठेचून त्यांची हत्या करण्याचे, त्यांना देहदंड देण्याचे जे तरतूद आहे ते शरीयत कायद्यामध्ये आहे. त्या पद्धतीने देखील शिक्षा देण्यात यावी. या लेवलपर्यंत मी त्या गोष्टीचा निषेध करतो.